रिपब्लिकन पक्ष सांगली मिरजेसह महाराष्ट्रात स्वबळावर विधानसभा लढणार, कोणाशी युती आघाडी नाही, पक्षप्रमुख संजय सोनवणे। मिरजेत आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून पक्षप्रमुख संजय सोनवणे यांचा मिरज दौरा आयोजित केला होता। यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी या दौऱ्याचे नियोजन केले होते। तर मिरजेत आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी काढला असून या पक्षाचा जन्म होऊन 2 वर्ष झाले। तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी या पक्षाची स्थापना केल्याचं त्यांनी सांगितलंय। तर यावेळी ते म्हणाले की सध्या आंबेडकरी चळवळीतील सर्वच रिपब्लिकन पक्ष आहेत ते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेत। त्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा येणाऱ्या विधानसभा निवडणूक सांगली मिरजेसह महाराष्ट्रात स्वबळावर लढणार आहे। तर येत्या 8 दिवसांमध्ये पुणे इथं पत्रकार परिषद घेऊन आम्ही विधानसभेची यादी जाहीर करू असंही ते यावेळी म्हणाले। तर आम्ही कोणाशी युती आणि आघाडी न करता स्वबळावरच निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी ठामपणे आपले मत मांडलंय। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, अरविंद कांबळे, बकश बेपारी, शाहबुद्दीन शेख, महबूब शेख, अकबर सय्यद, दिलावर बुजुर्ग, बबन हलगुरे, नाजमीन मोमीन, अस्मिता गाडे, यास्मिन मुसरीफ, सुमन वाघमारे आणि सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। कामगार आहे, तरुण आहे, तो कुठं वाया जाऊ नये म्हणून संजय भैयांनी आपल्या एका शासकीय योजनेतून तरुणांना 125 पिकअप बुलेरो गाड्या वाटलेल्या आहेत। संजय भैयांचं स्वप्न असं आहे की कुटुंबाला सक्षम करण्याचं काम संजय भैया करत आहेत। त्या चळवळीत तरुण हा वाया जातो आणि कालांतराने तरुण लाचार सुद्धा होतो। त्यामुळे संजय भैयांनी सांगितलं की बा आपलं पहिलं स्वप्न आहे की एखाद्या कार्यकर्ता सक्षमपणे आर्थिकदृष्ट्या उभं करायचं। आर्थिकदृष्ट्या कार्यकर्ता सक्षम झाला तर त्याचं कुटुंब चांगल्या पद्धतीने उभं होईल। हे उराशी बाळगून संजय भैया पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या पक्षाची घोडदौड चालू ठेवत आहेत। त्यांच्या या उत्तुंग प्रभावाला आम्ही आकर्षक होऊन संजय भैयांच्या पक्षामध्ये आम्ही सर्व टीआरपीच्या कार्यकर्त्यांना सामूहिकरित्या पक्षप्रवेश केलेला आहे। माझी गेले 1 महिन्यामागे निवड झाली, आपण ते प्रसिद्धी सुद्धा दिलेली आहे। त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद। आणि जी काय असेल माहिती संजय भैया आपल्याला तुम्ही त्यांना विचारू शकता। आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेला सर्व जागा लढवण्याच्या बाबतीमध्ये आता सध्या त्यांची तयारी सुरू आहे। त्यावेळेला तुम्ही देणार जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही लोकसभेचा विषय वेगळा होता आणि तो पण त्या बारामती मतदारसंघात जिल्ह्यामध्ये पाहिलं तर त्यामुळं इतर राज्यामध्ये कुठं पाठिंबा द्यायचा काही विषय नाही। आणि आता आम्ही ही जी येणारी विधानसभा आहे ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार आहे आणि कोणालाही पाठिंबा देणार नाही। अनेकांचे निरोप आहेत परंतु आम्ही कोणाची चर्चाही करत नाही आणि त्या संदर्भात त्यामुळं हे झालेलं नाही। परंतु कुणाचा स्वबळावरती लढण्याचा निर्णय मात्र आमचा याचा विचार न करता झालेला। आज जनतेच्या समोर सांगली जिल्ह्यात स्वतंत्र लढण्याचा जवळ मानस आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि सध्या जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी सर्वच राजकीय पक्ष हे बऱ्यापैकी BJPला जॉईन झालेले जे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्यामुळं जर आज राज्यामध्ये आपण पाहिली तर BJPने कशा पद्धतीचं राजकारण करून काय काय केलंय हे सगळं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती BJPच्या बाबतीमध्ये रोष आणि खऱ्या अर्थानं यांना घरी बसवणं हे सर्वांचं काम आहे। जे चुकीची कामं होत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहेत। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी येणारी विधानसभा ही ताकदीनं स्वबळावरती लढणार आहे। मतदारसंघामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील, तरुणी असतील, महिला असतील या सर्वांसाठीच हा प्रामुख्याने काम करणारा पक्ष आहे। त्यावेळेला तुम्ही देणार त्यांना ज्या इतर पक्षाने लोकसभेचा विषय वेगळा होता कार्यकर्त्यांचा वापर केलेला तो पण त्या बारामती मतदारसंघात होता
त्यामुळं इतर राज्यामध्ये कुठं पाठिंबा द्यायचा काही विषय नाही. आणि आता आम्ही जे येणारी विधानसभा आहे ती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार आहे. कुणालाही पाठिंबा देणार नाही. अनेकांचे निरोप आहे सुरू राहतो. आम्ही कोणाशी चर्चाही करत नाही आणि त्या संदर्भामध्ये हे झालेलं नाही. परंतु स्वबळावरती लढण्याचा निर्णय मात्र आमच्या पद्धतीने या पक्षाला राज्यामध्ये प्रतिसाद मिळत आहे. आता सध्या जर आपण पाहिलं तर सर्व रिपब्लिकन गटांच्या वातावरणामध्ये सध्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं वातावरण आपण पाहता असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय जोरदार आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती या पक्षाला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख सांगली जिल्ह्याचे असतील, महेंद्र गाडे असतील, यांच्यावरती आता या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते सुद्धा काम या ठिकाणी करतायत. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला सुद्धा पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांचा विचार केला जाईल आणि लवकरच पुण्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे आणि साधारणतः 23 ते 24 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी आम्ही